Press the bell icon on the YouTube app and never miss another update from the Unique Academy. यानंतर वैभव गोंदाणे यांना मी मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करतो. वैभव गोंदाणे. सगळ्यात आधी मी युनिक अकॅडमीचे आभार मानतो की त्यांनी मला ही ऑपॉर्च्युनिटी दिली. कारण जेव्हा मी एक ॲस्पिरंट होतो तेव्हा मी पण असे अनेक सत्कार समारंभ अटेंड केले टॉपर्सचे. खूप सारे टॉपर्स टॉक्स ऐकले आहेत आणि त्याच्यामधून आपल्याला पण एक प्रॉपर स्ट्रॅटेजी कळते की या परीक्षेसाठी काय लागतं आणि जे दुसऱ्या लोकांनी मिस्टेक्स केले असतात ते मिस्टेक्स आपण करू नये ह्याच्यासाठी अशा प्रकारचे सत्कार समारंभ आणि टॉपर्स टॉक्स हे फार महत्त्वाचे असतात. तर त्याच्यासाठी युनिक अकॅडमीचे सगळ्यात आधी थँक्यू. मी ब्रॉडली माझ्याबद्दल सांगेल थोडक्यामध्ये. मी मूळचा पुण्यातलाच आहे. माझा जन्म शिक्षण सगळं पुण्यामध्ये झालं. मी 10वीपर्यंत रोजरी स्कूलमध्ये होतो कॅम्पमध्ये. त्याच्यानंतर 11वी 12वी मी फर्ग्युसन कॉलेजमध्ये केलं आणि मग BTech इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंगमधून कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे COEP मी केलं. 2018मध्ये मी पासआउट झालो. तसं सिव्हिल सर्व्हिसबद्दल कुटुंबामध्ये थोडंफार नॉलेज आधीपासून होतं आणि लहानपणापासूनच एक अट्रॅक्शनसुद्धा होतं UPSCबद्दल की आपल्याला सिव्हिल सर्व्हिसमध्ये जायचं आहे. पण प्रॉपर ह्याचा विचार मी केला जेव्हा मी इंजिनिअरिंगमध्ये होतो. कारण COEP हे एक असं कॉलेज आहे की तिकडे इंजिनिअरिंगसोबत जे सोशल स्किल्स असतात त्याच्यात स्टुडंट्सला इम्प्रूव्ह करण्यासाठी ते खूप ऑपॉर्च्युनिटीज देतात. आणि अनेक COEPचे जे माझे सिनियर लोक आहेत ते ऑलरेडी सिव्हिल सर्व्हिसमध्ये सक्सेस झालेत. तर त्यानेही मला एक मोटिवेशन मिळालं आणि सेकंड थर्ड इयर ऑफ इंजिनिअरिंगपासूनच मी एक ठरवलं होतं की पुढे जाऊन आपल्याला सिव्हिल सर्व्हिसमध्ये जायचं आहे. तर थर्ड इयरपासून प्रॉपर मी अभ्यास सुरू केला सिव्हिल सर्व्हिसचा. 2018मध्ये पासआउट झालो आणि थर्ड इयरपासून अभ्यास सुरू केल्यामुळे एक ब्रॉड आयडिया होती की UPSCसाठी काय लागतं आणि त्यानुसारच अभ्यास केला होता. तर लगेच 18मध्ये पासआउट झाल्यावर एक्झाम दिली आणि प्रिलिम्स मेन्स इंटरव्ह्यू तिन्ही क्लिअर होऊन लकीली यावेळेस ऑल इंडिया रँक 25 आला. तर ब्रीफली आता मी माझी स्ट्रॅटेजी सांगेल. जसं मी सांगितलं की इंजिनिअरिंगसोबत मी सिव्हिल सर्व्हिसचा अभ्यास करत होतो. तर जास्त वेळ मिळायचा नाही. डेली 5-6 तासच मिळायचे इंजिनिअरिंग करून. तर मी जास्त करून फोकस केला की हार्डवर्कसोबत स्मार्ट वर्कही केला पाहिजे आपण जर आपल्याला सक्सेस व्हायचं आहे तर. कारण आपल्याकडं दुसऱ्यांसारखा 8-10 तास अभ्यास करायला जास्त वेळ नाही आहे. तर मी फोकस केला की लिमिटेड बुक्स वाचायचे पण त्याचं मॅक्सिमम रिव्हिजन करायचं. आणि टॉपर्स स्टॉकनी मला हे कळालं होतं की ही एक्झाम अल्टिमेटली आन्सर रायटिंगची एक्झाम आहे की आपण प्रिलिम्स जेव्हा क्लिअर करतो तेव्हा मेन्समध्ये आल्यावर अल्टिमेटली इट इज ऑल अबाउट आन्सर रायटिंग की आपल्याला 3 तासामध्ये 4000 शब्द लिहायचे आहेत आणि पेपर कंप्लीट करायचा आहे. तर माझा फोकस हाच होता की UPSCच्या सिलेबसनुसार मी सिलेबसची प्रिंटआउट काढून प्रत्येक जो सिलेबसचा टॉपिक आहे त्याच्यावर शॉर्ट नोट्स बनवले होते ऑनलाईन एव्हरनोट या ॲप्लिकेशनवर आणि ते जास्त करून मी रिवाईज केलं. परत जे आपले स्टँडर्ड बुक्स असतात ते वाचले. हिस्ट्री जॉग्रफीसाठी NCERTs वाचले. त्याचे शॉर्टमध्ये नोट्स बनवले आणि ते जास्त करून रिवाईज केले मी. तर प्रत्येक सब्जेक्टसाठी मी मॅक्सिमम 4 की 5च बुक्स वाचले असतील NCERTs आणि स्टँडर्ड बुक्स पकडून आणि त्याला मी जास्त करून रिवाईज करण्याचा प्रयत्न केला. आणि आन्सर रायटिंग टेस्ट सिरीज थ्रू केलं. प्रिलिम्स आणि मेन्स दोन्हीसाठी टेस्ट सिरीज मी लावल्या. ते फार इम्पॉर्टंट असतात. तर ही ब्रॉडली माझी स्ट्रॅटेजी होती. प्रिलिम्स आणि मेन्सचा अभ्यास मी एकत्रच केला कारण जे आपण मेन्ससाठी वाचतो त्याच्यातलंच थोडं पार्ट प्रिलिम्समध्ये येतं. तर त्यानुसार केलं. इंटरव्ह्यूसाठी मी सांगेन की युनिक अकॅडमीचा मला खूप फायदा झाला एस्पेशली तुकाराम जाधव सर. कारण जेव्हा मी फर्स्ट टाईम मॉक इंटरव्ह्यू द्यायला गेलो होतो त्यांच्याकडे तर तेव्हा फार नर्वस होतो मी आणि जसं एक्सपेक्टेड होता तसा तो मॉक इंटरव्ह्यू गेला नव्हता. तर तुकाराम जाधव सरांनी सांगितलं की तुला फॉरेन पॉलिसी जास्त आवडते आणि तू ते डिटेल्ड ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये सुद्धा लिहिलं आहे तर तू त्याच्यावर जास्त फोकस कर. आणि त्यांनी स्वतःहून 4-5 बुक्सची नावं सांगितली जे स्टँडर्ड बुक्स असतात जे एक्सपर्ट्स आहेत फॉरेन पॉलिसीवाले त्यांनी लिहिलेली. आणि मॉक इंटरव्ह्यू झाल्यावर फेब्रुवारीमध्ये 15-20 दिवसात मी ते बुक्स वाचले
आणि March 5ला माझा फायनल इंटरव्ह्यू होता आणि 60 to 70% माझा इंटरव्ह्यू फॉरेन पॉलिसीवरच झाला. तर तुकाराम जाधव सरांचे आभार त्यासाठी. त्यांच्यामुळे बहुतेक इंटरव्ह्यूमध्ये मला 15-20 मार्क जास्त मिळाले असतील. आणि त्याच्यानंतर इंजिनिअरिंगसोबत मी सिव्हिल सर्व्हिस केलं. तर त्याच्यासाठी मी इतकंच म्हणेल की जर आपण प्रॉपर टाईम टेबल जर केला आणि टाईम मॅनेजमेंट केलं तर इंजिनिअरिंग करता करताही सिव्हिल सर्व्हिस आपल्याला करता येतं. फक्त इतकंच आहे की थोडेफार सॅक्रिफायसेस करावे लागतात. जसं दुसरे आपले मित्रमैत्रिणी इंजिनिअरिंगसोबत जे सोशल ॲक्टिव्हिटीज करतात, क्लब्समध्ये पार्टिसिपेट करणं किंवा पार्टीजमध्ये जाणं, सेलिब्रेशन्स करणं, हे जर आपण थोडंफार अवॉइड केलं तर शुअरली इंजिनिअरिंगसोबत पण सिव्हिल सर्व्हिस करता येतं. आणि अजून एक मी म्हणेल की या परीक्षेसाठी क्लॅरिटी फार महत्त्वाची असते की आपल्याला सिव्हिल सर्व्हिसच का करायचं आहे हे आपण एक्झामला बसण्याच्या आधीच ठरवलं पाहिजे. कारण ही एक्झाम खूप मोठी असते, खूप वेळ लागतो, ऑलमोस्ट 1 वर्ष तर एक्झामच चालते आणि आपण आपल्या आयुष्यातले 2 ते 3 वर्ष देतो या परीक्षेसाठी. आणि खूप अप्स अँड डाऊन्स मोमेंट्स येतात. कधी कधी आपल्याला वाटतं की आपण हे का करतोय, आपण सोडलं पाहिजे, आपल्या दुसऱ्या मित्रमैत्रिणींसारखं आपण प्लेसमेंट घेऊ शकतो आणि आपली लाईफ एन्जॉय करू शकतो. तर त्या काळी जर एक क्लॅरिटी असेल डोक्यामध्ये सिव्हिल सर्व्हिस का करायचं आहे त्याची, तर मग सोपं जातं आणि आपण जेव्हा इमोशनली लो असतो तेव्हा ते आपल्याला पिकअप करायला मदत करतं. तर हे माझ्या मते महत्त्वाचं आहे. आणि लास्टली मी इतकंच म्हणेल की अनेक असे मी फर्स्ट अटेम्प्टमध्ये झालो पण खूप मुलांना सेकंड थर्ड अटेम्प्टही लागतात. तर त्यांना इतकंच सांगेन की अल्टिमेटली या एक्झाममध्ये हार्डवर्कसोबत लक पण थोडंफार लागतं 1%. तर ज्यांना सेकंड थर्ड फोर्थ अटेम्प्ट लागला त्यांनी जर UPSCच करायचं हे ठरवलं असेल तर ते कंटिन्यू केलं पाहिजे. आणि ज्यांचं नाही झालं त्यांना इतकंच सांगेन की UPSC इज नॉट द एंड ऑफ लाईफ, इट इज जस्ट अ स्टार्ट ऑफ अ गुड करियर थ्रू विच वी कॅन कॉन्ट्रीब्यूट टू नेशन्स डेव्हलपमेंट. तर जर नाही झालं तर या परीक्षेमधून आपण इतक्या गोष्टी शिकतो, जसं हार्डवर्क, पेशन्स, स्मार्ट वर्क करणं, डेडिकेशन. आणि या गोष्टी आपल्याला प्रायव्हेट सेक्टरमध्ये जर आपण काम केलं तर फायद्याच्या ठरू शकतात. तर असं करून मी माझे 2 शब्द थांबवतो. थँक्यू. धन्यवाद वैभव. पहिल्याच प्रयत्नात UPSCमध्ये यश कसं मिळवायचं याच्या व्यूहनीतीचा आपण उलगडा केलात, त्याबद्दल धन्यवाद. Don't forget to like, comment and subscribe to our channel. Stay tuned.